नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे दीपाली, मी आहे नाशिकची. जसं की मी आज चॅनलचं नाव नाही सांगणार आहे, कारण की तुम्ही विचारत असाल कारण का बरं नाही सांगणार आहे. तर मी अजून चॅनलचं नाव फिक्स नाही केलेलं आहे, काय ठेवू काय नाही. तर तसं तर कालचा म्हणजे आजचा दिवस माझा पूर्ण विचार करण्यातच गेला की चॅनलचं नाव काय ठेवू काय नाही. तर इथं चाललेली आहे देवपूजा. तर आज होता संडे, तर आज थोडंसं उशिराच म्हणजे मी लागलेली आहे कामाला. देवपूजा वगैरे उशिराच माझी चालू झालेली आहे. तर आज तसं तर कपडे वगैरे भरपूर वॉश करायचे होते. कपडे म्हणजे घरातले कामं वगैरे भरपूर होते आणि म्हटलं आज काय बनवावं काय नाही, तर ते पण माझा विचार चालू होता. तर इथं चाललेली आहे माझी देवपूजा. मी मस्तपैकी देवाला नमस्कार करते आहे आणि देवाला सांगते आहे की मला चांगली बुद्धी दे, चांगली शक्ती दे, माझं आरोग्य चांगलं ठेव, मला सगळ्या कामांमध्ये यश दे. तर अशापैकी देवाला मी सांगते. देवाला नमस्कार केला आणि आत्ता इथं चालू झालेली आहे माझ्या घरातली कामांची सुरुवात. तर आज म्हटलं जेवणात काय बनवावं काय नाही, तर ते विचार करत होते. तर तसं तर आज माझ्याकडं सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे होत्या. तर माझा विचार चालू होता की पावभाजी बनवू का काय करू. पावभाजी बनवायला पण तरी पण थोड्याशा भाज्या कमीच पडत होत्या. वाटाणे नव्हते, त्याच्यात टमाटा वगैरे नव्हता, अजून बरेचसे काही म्हणजे नव्हतं. तर मी विचार करत होती की जे आहे त्याच्यामध्येच मी भाजी बनवू का, किंवा खिचडी भात बनवू का, किंवा म्हणजे काय बनवू, मला काय अजून सुचतच नव्हतं. तर असं माझं चालू होतं. तर मी परत म्हटलं खिचडी भात बनवते. तर मग मी परत तांदूळ निवडायला घेतलेले होते. थोडेसे किडे होते, मला सापडत होते एक दोन, म्हणून मी तांदूळ निवडत बसलेली होती. पण नंतर परत विचार केला की मला व्हिडिओ बनवायचा आहे, काहीतरी युनिक दाखवते. तर युनिक दाखवायला गेली, पण त्याच्यात झाला गोंधळ असा झाला की पावभाजी बनवायला घेतलं, पण मला काही त्याच्यात म्हणजे असं जास्त काही भाज्या काही मला म्हणजे दिसत नव्हते म्हणजे नव्हत्याच माझ्याकडं. फक्त त्याच्यात शिमला मिरची, बटाटा, गाजर आणि बीट आणि कोबी असं काही थोडंफार होतं. त्याच्यात वाटाणे आणि टमाटा नव्हता. पण मग मी विचार केला, जाऊ दे म्हटलं, मी मल्टीटास्किंग मॅजिक वापरते. तर इथं मी जे आहे त्याच्यातच मी म्हणजे भाजी बनवण्याचा विचार केलेला आहे. तर इथं भाजी वगैरे आता बघते मी काय कसं घेऊ कसं नाही. तर असं चालू आहे. आणि आज आहे संडे. तर आज तर मला म्हणजे व्हिडिओ वगैरे म्हणजे चॅनलचं नाव म्हणजे हे करायचं होतं, सुचवायचं होतं किंवा सजेस्ट करायचं होतं. तर मला काही ते अजून बी सुचत नाही नेमकी काय ठेवू काय नाही. तसं तर मी माझ्या मिस्टरांना पण विचारलं, पण ते म्हणे हे ठेव ते ठेव. पण मला काही माझ्या चॅनलचं नाव युनिक वाटत नाही. मला माझ्या चॅनलचं नाव युनिक आणि मस्त ठेवायचं आहे. तर असं काहीसं चालू आहे. आणि तसं तर मी पावभाजी बनवायला घेतली, पण मला आहे ना म्हणजे म्हणजे दुपारचा टाईम झालेला होता, त्याच्यामुळं मला काही पावच भेटले नाही. मग पावभाजी तर बनवली, पण पाव भेटले नाही. त्याच्यामुळं मला विचार येत होता का आत्ता नेमकी काय करू, भात बनवू की चपात्या बनवू. मग नंतर विचार केला की चपात्याच बनवते. मग नंतर मी चपात्या वगैरे बनवायला घेतल्या. इथं चालू आहे माझं भाजी वगैरे चिरायचं. तर भाजी चिरायला घेतलेली आहे आणि इथं मी विचार बी करत होते की काय करू काय नाही, ते विचार बी माझा चालू होता. सध्या तर तुमच्याशी मला खूप काही म्हणजे बोलायचं असतं, पण मला आहे ना म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ वगैरे बनवते तर तेव्हा काही सुचतच नाही. आणि जेव्हा म्हणजे असं फ्री राहते तेव्हा सुचतं. तर असं काहीसं माझ्या बाबतीत होतं आणि तुमच्या बाबतीत पण होतं का ते तुम्ही मला सांगायचं आहे. आणि आज संडेचं तर मला भरपूर कामं होते, त्याच्यामुळं मी जास्त काही व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत. आणि म्हणजे आज उशीर पण झालेला होता, मला एडिटिंग करायलाच 10-11 वाजून गेलेले होते. त्याच्यानंतर
त्यानंतर घरात पाणी आलं, म्हणजे पाणी वगैरे आलं, पाणी वगैरे भरलं आणि कपडे वगैरे धुवायचे होते, भांडे वगैरे घासायचे होते, भरपूर अशी कामं होती रविवारची. तर तुम्हाला माहीतच असतात की काय आपल्याला कामं वगैरे असतात. तर असं काही समाज आज संडे आहे आणि आज तर मी जास्त काही तुम्हाला दाखवणार नाही. आणि मी चॅनलचं नाव का चेंज करते तर कशामुळे चेंज करते तर मी ते तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये सांगेलच. आणि जे बी कोणाला नवीन चॅनल वगैरे ओपन करायचं असेल किंवा चॅनलच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन वगैरे लागत असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, तर त्याचा मी रिप्लाय लगेच सांगेल. आणि कमेंटमध्ये रिप्लाय द्यायला उशीर झाला तर मी त्याचं व्हिडिओ वगैरे लॉंग व्हिडिओ वगैरे बनवून ते तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येईल. तर इथे मी पटकन भाजी वगैरे चिरून घेते आणि तुमच्यासोबत बोलते नंतर. तर इथे माझं भाजी वगैरे चिरून झालेलं होतं आणि मी तसं तर सोप्याखालीच माझे कांदे वगैरे ठेवलेले, कांदे लसूण वगैरे सोप्याखालीच ठेवलेले आहेत. कारण की मध्ये ठेवले तर ते खराब होऊन जातात, सडून जातात. आणि तसं तर माझे जास्त कांदे असतात. कांदे म्हणजे असं आमच्या घरचेच आहेत कांदे. माझ्या म्हणजे आमच्या गावाकडे शेती आहे, तर माझ्या माहेरची पण शेती आहे आणि सासरची पण शेती आहे. त्याच्यामुळं मग आम्ही वर्षभराचं साहित्य एकदाच आणून ठेवतो. जसं की धान्य वगैरे लागतं आपल्याला, तांदूळ गहू वगैरे लागतात तर एकदाच आणून ठेवतो. त्याच्यामुळं मग ते जास्त प्रमाणात राहतं. मग कांदे वगैरे जास्त असल्यामुळं मला मी सोप्याखाली वगैरे पसरवून देते. कारण की मग हॉलमध्ये मस्त म्हणजे दरवाजा वगैरे उघडा राहतो तर हवा वगैरे लागते, त्याच्यामुळं कांदे वगैरे सडत नाही. आणि लसूण पण म्हणजे मी 7-8 जुड्या म्हणजे 5-6 महिने जातील किंवा 4-5 महिने जसं पुरेल तसं. नाही तर मी संपलं तर परत मी घरी येऊन वगैरे आणतच राहते. आणि माझे घरचे वगैरे कोणी आले तर म्हणजे घरात काही लागतं जे किराणा वगैरे, कांदे लसूण किंवा दुसरं काही तांदूळ गहू वगैरे ते सगळं मला आणूनच देतात. तर इथं चालू होतं, माझी भाजी वगैरे चिरून झालेली होती, ती कुकरमध्ये मी टाकत होती आणि कुकर लावून भाजी वगैरे शिजवायला टाकत होती. तर जेवढं आहे तर त्याच्यातच मी भाजी बनवण्याचा प्रयत्न करत होती. आणि इथं झाली होती माझी भाजी जास्त, पण काय हरकत नाही, संध्याकाळचं बी होऊन जाईल. त्याच्यामध्ये मी असा विचार केला आणि इथं लावला होता कुकर. तर इथे माझं कुकर थंड झालेला होता, भाजी वगैरे शिजलेली होती आणि मी फोडणी वगैरे भाजीला घालत होते. तर मला विचार येत होता की भाजी झाली जास्त आणि जेवायला तर मी एकटीच आहे, पण काय हरकत नाही. मी तरी म्हटलं माझं संध्याकाळचं वगैरे होऊन जाईल आणि मी माझ्या रेसिपीला युनिक नाव देते, पावभाजी पोळी. तर असं मला पाव तर काही भेटली नाहीत, त्याच्याबरोबर मी चपात्या बनवल्या. त्याच्यामुळं माझ्या रेसिपीला मी नवीन नामकरण दिलेलं आहे की पावभाजी पोळी. तर असं माझ्या रेसिपीचं नवीन युनिक नाव सुचलेलं आहे. तर तसं तर आज म्हणजे मला म्हणजे तुम्हाला नवीन काही सांगायचं होतं, तर काय अजून काही मला सुचत नाही आहे. तर बघू पुढे काय घडतं. इथं भाजी झाली होती माझी घट्ट, पण त्याच्यात मी थोडंसं टाकलं पाणी आणि भाजी जास्त झाली होती. तसं तर मी माझं प्रत्येक गोष्टीमध्ये मी माझं जुगाड लावतच असते. मी युनिक सोल्युशन काढतच असते. मी आहेच तशी मल्टीटास्किंग दीपाली. माझे कामं बी तसे असतात, कामं बी फास्टमध्ये करते आणि काहीतरी पण फास्टमध्ये करायला जाते, पण माझं काहीतरी बिघडूनच जातं. त्याच्यावर मी सोल्युशन मीच काढत असते आणि कामं पण मीच बिघडवते. तर असं काहीसं माझ्या बाबतीत होतं आणि ते रोजच होतं. असं एकही दिवस जात नाही का माझ्याकडून काही काम बिघडत नाही. तर इथे माझं भाजी वगैरे बनवून झालेली होती. मस्तपैकी ताट वाढवून घेतलं मी जेवायला आणि जेवायला मस्त कांदा लिंबू वगैरे मस्त चिरून घेतला. चपात्या चपात्यात मोडून घेतल्या आणि मस्तपैकी ताट वगैरे तयार करून मी आता बसली हॉलमध्ये जेवायला. तर मस्तपैकी भाजीमध्ये लिंबू वगैरे पिळून घेतला, कांदा वगैरे चिरून घेतला आणि सगळ्यांनी या जेवायला. तर तुम्ही म्हणाल की मी जेवायला बोलवत नाही, तर सगळ्यांनी यायचं आहे जेवायला. आज आज माझी नवीन रेसिपी आहे पावभाजी पोळी. तर असं युनिक नाव मी माझ्या रेसिपीला दिलेलं आहे.
तर सगळ्यांनी जेवायला यायचं आहे आणि इथं मस्तपैकी भाजी मस्त झालेली होती. तसं तर मला पाव भेटले नाही, पण काय हरकत नाही, जसं असेल तसं मी जुगाड करून घेते. आणि तसं तर मी मल्टीटास्किंगच आहे. मी काही म्हणजे कुठं बी जुगाड पटकन करून घेते. जिथं मला काही सुचत नाही, भेटत नाही, तर तिथं मी मस्तपैकी माझा जुगाड सुरू करते. तर असं काहीसं चालू आहे. आणि तसं तर मला तुमच्यासोबत खूप काही बोलायचं असतं, खूप काही शेअर करायचं वगैरे असतं, पण जेव्हा मी व्हॉईस ओव्हर देते तेव्हा मला काही सुचतच नाही. जेव्हा माझं एडिटिंग वगैरे व्हॉईस ओव्हर वगैरे द्यायचं संपून जातं तर तेव्हा मला सुचतं की मी हे बोलायला पाहिजे होतं, ते बोलायला पाहिजे होतं. असं काहीसं माझ्या बाबतीत होतं. तर तुमच्या बाबतीत तसं होतं का ते तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि दुसरं असं सांगायचं होतं की जे कोणी नवीन यूट्यूबर वगैरे चॅनल वगैरे ओपन करणार असेल किंवा ज्यांना कोणाला चॅनल म्हणजे ज्यांचं कोणाचं चॅनल सर्चिंगमध्ये वगैरे येत नाही आहे किंवा चॅनलच्या संदर्भात काही तुम्हाला सजेशन वगैरे माझ्याकडून लागत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारायचं आहे. मी तुम्हाला लगेच रिप्लाय करेल. आणि तुमचे काही क्वेश्चन असू द्या, काही म्हणजे तुम्हाला काही वाटलं, काही प्रॉब्लेम असला तर मला कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला लगेच कमेंटमध्ये मला शक्य असेल तर कमेंटमध्ये रिप्लाय देईल. आणि नाही तर तसं तर मी लॉंग व्हिडिओ बनवेल तुम्हाला काही लागत असेल तर असं काहीसं चालू आहे. तर इथे मी व्हिडिओचा एंड करणार आहे. तर त्याच्या अगोदर मी नक्कीच सांगेल की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं कसं नाही तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि मी माझ्यामध्ये काय बदल करू, म्हणजे मी कोणते व्हिडिओ वगैरे तयार करू, तर ते तुम्हाला काही सजेशन वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही ते पण देऊ शकता.